या ठिकाणी सन्माननीय अजय भाऊ कोल्हाटे त्यांचे मोठे बंधू सन्माननीय प्रकाश भाऊ कोल्हाटे तसेच सहकारी मराठे सर तसेच जिल्हा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। मी अजय भाऊ कोल्हाटे यांना धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने अशी विनंती करतो की त्यांनी पत्रकारांची वार्तालाप। मी अजय मोहन कोल्हाटे केबल ऑपरेटर आहे। मी माझी आई सुशीला मोहन कोल्हाटे 2008 मध्ये पोट दुखण्याच्या कामाने शिव आरोग्य सेनेच्या डॉक्टर माधुरी बापना व डॉक्टर नेतू बापना यांच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं। यांच्या दवाखान्यात ॲडमिट केलं असता त्यांनी पोट दुखण्याच्या कारणावरून एका मागे एक अशा 4 जीव घेण्याप्रयोग शस्त्रक्रिया आईवर केल्या। त्यानंतर त्यांच्या हाताबाहेर गेल्यानंतर त्यांनी मला मुंबईला घेऊन जाण्यासाठी सांगितले आणि लेखी पत्र लिहिलं। त्यांनी आमच्याकडनं आत्तापर्यंत जितके पैसे घेतले ते आत्तापर्यंत बिलं दिलेले नाही आणि आम्ही त्या कारणावरून ग्राहक मंचामध्ये तक्रार नंबर 800/2008 मध्ये ग्राहक मंचामध्ये दाखल केली। आता मुंबईला गेल्यानंतर तिथे आईचे 2 ऑपरेशन सिरियस कंडिशनमध्ये त्यांनी व्यवस्थित केली आणि यांच्या इथे ॲडमिट असून त्यांनी आस्था हॉस्पिटलमध्ये गेले। आस्था हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही बिल भरले। तिथं सुद्धा त्यांनी व्यवस्थित ऑपरेशन केलेली एका मागे एक अशा प्रयोगच करत गेलेली। या कारणावरून आम्ही तक्रार दाखल केली। तक्रार दाखल केल्यावर त्यांनी ग्राहक मंचामध्ये इतकं दडपण आणलं आणि ती तक्रार मागे घेण्यासाठी आम्हाला गाव मंडळाकडून फोनवर धमक्या देण्यात आल्या की तुम्ही केस मागे घ्या, तुमचं असं करू तसं करू। तर त्या कामगारींनी धुळे आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारसुद्धा दाखल केली, त्याची ओसी घेतली, तरी तिथे दडपणा घालून त्याच्यावर काही कारवाई केली आणि तिथून आम्ही आता मुंबईला 2 ऑपरेशन केले, ते व्यवस्थित केले। अजूनसुद्धा माझ्याला त्रास होतोय, जेवण लागते म्हणजे बेडवरच घरून राहतं। आता ग्राहक मंचामध्ये केस दाखल केल्यानंतर इतकं दडपण, तिथून आम्ही ऑपरेशन व्यवस्थित केले की चुकीचे केले याच्यासाठी आम्ही धुळे जिल्हा शल्य चिकित्सक अधीक्षक कार्तिक चौधरी समितीकडं त्यांच्याकडं आम्ही याच्यासाठी गेलो की ऑपरेशन बरोबर केले की चुकीचे केले। तिथं तो अहवाल मॅनेज करण्यासाठी आपल्या शिव आरोग्य सेनेच्या डॉक्टर माधुरी बापना उर्फ माधुरी बोरसे यांनी स्वतःहून तिथे सिव्हिलला हे झाल्या हिरे मेडिकल कॉलेजला आणि आमचा जसा अहवाल मॅनेज केला तसा त्यांनी तिथं राजीनामा देऊन परत त्यांचा खाजगी व्यवसाय जीवनदायी सुरू केला। त्याच्यानंतर आम्ही सविस्तर अहवालसाठी बरेच मागण्या केल्या। ग्राहक मंचाने सुद्धा 2 नोटिसा दिल्या त्यांना, हिरे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल सर्जन CS त्यांनी सुद्धा तो अहवाल आम्हाला दिलेला नाही। ग्राहक मंचामध्ये ग्राहक मंचाकडनं त्या प्रश्नाची उत्तरं दिली आणि ती प्रश्नावली घेऊन आम्ही तिथे दिले। सर्व डॉक्टरांनी अपुरे प्रश्न दिले, अर्धे सुद्धा प्रश्नांची उत्तरं दिलेली की पहिलं ऑपरेशन कसलं केलं, दुसरं कसलं केलं, तिसरं ऑपरेशन कसलं केलं, कोणत्या आजारावर, अशा 4ही शस्त्रक्रियांचा त्यांनी सविस्तर अहवाल दिलेला आहे। त्याच्यावर प्रश्नावली सुद्धा त्यांनी चपळगावकरी ते एकदम करेक्ट आहे, भ्रष्टाचारी, त्यांनी ठाण्यामध्ये पण लवकर भरतीमध्ये भ्रष्टाचार केला, ते पण माझ्याकडे सविस्तर आहे। आणि जळगाववर सुद्धा एक पेशंट ICUमध्ये ॲडमिट करण्यासाठी लाच घेताना त्यांना सापडले आणि इथून आपल्या इथं माझा अहवाल त्यांनी भ्रष्टाचार करून तिथून भरती करून ते नाशिकला गेले। नाशिकला सुद्धा ते अँटी करप्शनमध्ये त्यांच्याच कर्मचाऱ्यांना उतरून घेण्यासाठी लाच घेताना त्यांना सापडले। त्याच्यानंतर ते आता घरी त्यांना सुद्धा प्रश्नावल्या मागवल्या, त्यांनी सुद्धा ते प्रश्नांची उत्तरं दिलेली, 3 वेळा रिसिव्ह केलेली,
चौथ्यांदा रिसिव्ह केलं तर त्याचं उत्तर दिले नाही. त्याच्यानंतर ग्राहक मंचामध्ये दडपण आणण्यासाठी डॉक्टर बिपुल बावणे यांनी ग्राहक संरक्षण मंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवले. अनिल देशमुखांनी तेच पत्र आणि शिफारससाठी त्यांच्या सासूबाई शाळेत गोष्टींचं निरीक्षण काम लावलं आणि तिथून ग्राहक संरक्षण मंत्र्यांनी त्याच पत्रावर फक्त खाली लिहिलं अभ्यासपूर्वक निकाल द्यावा. तेच पत्राचं ग्राहक मंचात पाठवलं. त्याच्यानंतर मी सविस्तर अहवालासाठी उपोषणाला बसला. माझे मंत्री प्रकाश पुनारे एकोणीस दिवस उपोषणाला बसले तरी सुद्धा आम्हाला सविस्तर अहवाल मिळालेला नाही. त्यांची तब्येत चालवण्यात आम्हाला आम्ही उपोषण मागे घेतले. तिथून आम्ही आमचं ते पाठपुरावा